IPL 2025 MS धोनी खेळणार. 100% MS धोनी CSK कडून IPL 2025 मध्ये खेळणार. हे मी काम बोलत आहे. तर मित्रांनो 31 जुलैला BCCI आणि सर्व 10 टीमांच्या मालकांमध्ये चर्चा झाली. या चर्चेमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा करण्यात आली. टीमांना किती रिटेशन द्यायचे, किती RTM वापरायचे याबाबत चर्चा झाली. मेगा ऑप्शन होणार किंवा मिनी ऑप्शन होणार याबाबतही चर्चा झाली. आणि तेथेही चेन्नई सुपर किंग्सने हा प्रश्न उपस्थित केला होता. 2008 ते 2021 यामध्ये जो खेळाडू रिटायर होऊन 5 वर्ष झालेले आहेत त्या खेळाडूला आणखी आपले खेळाडू बोलत होते. हा नियम लागतो. 2021 नंतर हा नियम रद्द करण्यात आला. तरी चेन्नई सुपर किंग्सचे जे मालक आहेत, CEO आहेत, त्यांनी या मीटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. महेंद्रसिंग धोनीने रिटायरमेंट घेऊन 5 वर्ष झाली आहेत. 2019 वर्ल्ड कपला तो लास्टची मॅच खेळला होता आणि ऑगस्टमध्ये त्याने रिटायरमेंट घेतली 15 ऑगस्टला. तर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. जर BCCI याला मंजुरी देते तर MS धोनी 2025 IPL आपल्याला खेळताना दिसेल. आणि ही दुसरा मुद्दा, जर BCCI 5 किंवा 6 रिटेन खेळाडू टीमांना करण्याची अनुमती देते तेव्हाही MS धोनी आपल्याला खेळताना दिसेल. MS धोनी आणि एन श्रीनिवासन यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये MS धोनीने एन श्रीनिवासनला बोलला, चेन्नई सुपर किंग्सच्या मालकाला तो बोलला, जर BCCI 5 किंवा 6 रिटेन्शन टीमांना करण्याची अनुमती देईल तर तो खेळण्यासाठी उपलब्ध असेल. आणि जर 3 किंवा 4 खेळाडू रिटेन करण्याची BCCI अनुमती देईल या केसमध्ये MS धोनी आपल्याला खेळताना दिसणार नाही. या केसमध्ये MS धोनी IPL मधून सर्व क्रिकेटमधून रिटायरमेंट होईल अशी न्यूज आहे. तर MS धोनी हा CSKचा एक ब्रँड आहे. त्याची ख्याती भरपूर प्रमाणात आहेत चेन्नई सुपर किंग्समध्ये. जर तो बॅटिंगला आला तर ग्राउंडमध्ये जल्लोष, आवाज 130 dB आवाज घुमतो. रसेलने यावर्षी कानसुद्धा धरले होते MS धोनी बॅटिंगला आला तेव्हा, तर खूप शोर होतो. तर MS धोनी खेळल्यामुळे IPLची देखील ब्रँड व्हॅल्यू वाढते. तर BCCI कोणत्याही प्रकारे MS धोनीला खेळवण्याचा प्रयत्न करेल. MS धोनीने चेन्नई सुपर किंग्स समोर 2 अटी ठेवल्या आहेत. जर रिटेन्शन 5 किंवा 6 असतील तर तो खेळेल. आणि BCCIने जे अनकपडे खेळाडू म्हणून नियम होता त्याला जर BCCIने मंजुरी दिली तर या दोन्ही केसमध्ये MS धोनी आपल्याला खेळताना दिसेल. तर BCCI कोणत्या तरी या 2 नियमाला अनुमती देईल असे मला वाटते. आणि IPLची ब्रँड व्हॅल्यू वाढते MS धोनी खेळल्यामुळे. तर MS धोनी खेळेल अशी आशा आहे आणि BCCI MS धोनीला खेळलेला दिसेल. तर मित्रांनो आपल्याला काय वाटते MS धोनी 2025 IPL खेळेल आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो आपण IPL चेन्नई सुपर किंग्सचे धोनीचे फॅन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.